खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये डेप्युटी सेक्रेटरी म्हणून काम पाहिलेलं आहे? पर्याय क्रमांक 1 जगन्नाथ शंकर सेठ, पर्याय क्रमांक 2 बाळशास्त्री जांभेकर, पर्याय क्रमांक 3 गोपाळ हरी देशमुख, पर्याय क्रमांक 4 दादोबा पांडुरंग तर्खडकर. चला पुढील प्रश्न क्रमांक 11. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी कधी स्थापना आहे? 1823 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. काय असेल उत्तर? 11वा प्रश्न. येस, करेक्ट आन्सर. चला द्या, बाकीच्या नेत्यांनी उत्तर द्यायचे, सर्वांनी उत्तर द्या. सराव होईल तेवढाच. आपला निगेटिव्ह मार्क सिस्टीम नाही आहे, सराव होणे अपेक्षित असल्यामुळे फक्त लाईव्ह सेशन अटेंड न करता सर्वांनीच उत्तरे द्यायचे, जेणेकरून आपला त्यात तो म्हणजे सराव, एक बेस्ट सराव म्हणून आणि परीक्षेकरिता ते आपल्याला माहिती उपयुक्त ठरेल. येस, अमृता यांचं उत्तर करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 2 बाळशास्त्री जांभेकर. ओके. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1823 मध्ये जगन्नाथ शंकर सेठ यांच्या पुढाकारानं आपल्याला झाल्याच्या दिवसानंतर लॉर्ड एल्फिन्स्टन, जगन्नाथ शंकर सेठ यांच्या पुढाकारानं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, ज्याचं मूळ नाव पहिल्यांदा म्हणजे 1822ला मुंबई शाळा पुस्तक मंडळ, म्हणजे थोडक्यात इंग्रजीमध्ये स्कूल बुक सोसायटी. ओके. स्कूल बुक सोसायटीची स्थापना 1822 मध्ये केली जाते. यानंतर मात्र म्हणजे जगन्नाथ शंकर सेठ आणि लॉर्ड एल्फिन्स्टन मुंबईचे गव्हर्नर होते आणि त्यामुळे त्यांच्या साथीनं, त्यांच्या पुढाकारानं आणि नानांच्या सहकार्यानं या स्कूल बुक सोसायटीची स्थापना 1822 मध्ये, ज्याचं नाव पुढे चेंज होऊन बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी हे होतं. आणि या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून जगन्नाथ शंकर सेठ यांच्या सहकार्याने मुंबई आणि मुंबईच्या बाहेर अनेक शाळा, शैक्षणिक संस्था स्थापन केल्या जातात. त्याच बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून काम केलेलं होतं. कोणी? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी. पर्याय क्रमांक 2 ज्यांना भारतीय म्हणजे आद्य इतिहासकार, त्यानंतर प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आणि मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ज्यांनी 1832 मध्ये दर्पण हे साप्ताहिक स्टार्ट केलं होतं, दिग्दर्शन 1840 मध्ये सुरू केलं होतं, ते डेप्युटी सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. हे लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल.